वैष्णवी हगवणे यांनी सुसाईड केली। तर आता बरेच व्हिडिओ बघते, बरेच कमेंट्स बघते, तर सर्वांचं म्हणणं असं झालं की तिने असं नको करायला पाहिजे होतं। खरंच तिने असं करायला नको पाहिजे होतं, माझं स्पेसिफिक मत। तिने काय असं कोणीही नाही करू, अशी बुद्धी कोणाला न येऊ, हे टोकाचं पाऊल कोणीही न उचलू। पण मी ज्यांचे कमेंट्स वाचले आहे, व्हिडिओ बघितले की आता सर्व नातेवाईक वगैरे सर्व तिने असं नाही करायला पाहिजे होतं। कोणी बोलतं की होतं एक बाळ, त्याला घेऊन राहिली असती ती, आईवडिलांची चांगली परिस्थिती होती, आईवडिलांकडे राहिली असती ती, तिच्या पायावर उभी राहिली असती ती। कोणी बोलतं 4 पुस्तक वगैरे वगैरे, फार आता बोलायला सर्व बोलतील। हे ना समाज ना खूप दोन तोंडी बोलतं सर्व, पण जेव्हा जर ती लग्न झालेली मुलगी आईवडिलांकडे जर येते ना, तर तो समाज तिला ना चांगला दृष्टीने बघत नाही, तिच्याकडं वाईट दृष्टीने बघतं की हिचीच चुकी असेल, ही सासर सोडून आली, हिच्याच चुका असतील। तर असा हा समाज। मग ती वैष्णवीने जर सुसाईड केली ना, तर ह्या समाजामुळे केली की एवढं चांगलं सासर मिळाले श्रीमंत, आणि आईवडिलांच्या घरी जाऊन राहिली, तर समाज नाव ठेवल। तिचे वडिलांचा पण एक व्हिडिओ होता, समाज काय बोलेल। तर मला सांगायचं आहे की वडील जेव्हा मुलीला बोलता ना, जा त्या घरी सुखी राहा, तो आशीर्वाद द्या, त्याच्या सोबतीला हे पण बोला की तुला जर तिथं पटत नसेल ना, तर हा बाप तुझी वाट बघतोय, तुझं नेहमी वेलकम करेल, हे पण बोला। कारण आता तो जमाना राहिला नाही, आणि समाजाने पण समाज कधी बदलणार नाही, त्याचा दृष्टिकोन असणारच तोच असणार बघायचा की काहीही झालं तर माहेरी पडलेल्या मुलीला कोणीही चांगल्या नजरेने बघत नाही। तर हा मी बोलते नजरिया बदलायला पाहिजे, पण हा नजरिया बदलणार नाही। आज आपण सर्वांना आपल्याला हे सुचतं तिने असं नाही करायला पाहिजे, तिने तसं नाही करायला पाहिजे, करायला नको पाहिजे होतं, पण तिला तसं करायला भाग ह्या समाजाने पाडले, हे दोन तोंडी समाजाने पाडले।